1 जुलै 2023 रोजी एक्सलंट रोटरी वर्षाची सुरुवात झाली आणि आमच्या या एका वर्षाच्या नवीन क्लबने दुसऱ्या वर्षात पदार्पण केले. एक्सलंट प्रेसिडेंट राहुल कवितके, क्लब सचिव संतोष आंबेकर आणि क्लब ट्रेजरर राजन यांच्या नेतृत्वाअंतर्गत 16 बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि 23 सदस्यांचा हा क्लब बहरत गेला. 2 वर्षाच्या या आमच्या छोट्या क्लबने या एका वर्षात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य घोडबंदर परिसरात राबवले. रक्तदान शिबिर, 24 तास मोफत रुग्णवाहिका, मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिर, आपत्कालीन जीवन वाचवणारी प्रक्रिया CPR प्रशिक्षण, निरोगी हृदय वॉकेथॉन आणि वॉक विथ डॉग अशा अनेक वैद्यकीय प्रकल्पाने हजारो विद्यार्थ्यांना फायदा मिळाला. शैक्षणिक प्रकल्पामध्येही रोटरी क्लब ऑफ ठाणे घोडबंदर रोडने आघाडी घेतली. एक्सलंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी यांचे स्वप्न प्रकल्प ई-स्टडी ॲप कोपनला आधुनिक शाळा या प्रकल्पाअंतर्गत ठाण्यातील राजश्री शाहू महाराज शाळा, अहमदनगरमधील सेंट डॉन बॉस्को शाळा आणि नेवासा येथील सुदामराव माटे पाटील विद्यालय या 3 शाळांच्या एकूण 310वीच्या विद्यार्थ्यांना मोफत ई-स्टडी ॲप देण्यात आले, ज्यामुळे 10वीच्या या लहान गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये खूप फायदा झाला. आमच्या या क्लबने घोडबंदरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या पाणखंडा आदिवासी पाड्याच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी हात धुणे आणि डेंग्यू मलेरिया याविषयी जनजागृती केली. अशा अनेक प्रकल्पातून या आमच्या क्लबने समाजातील दारिद्र्य रेषेखालील समाज बांधवांसाठी अहोरात्र प्रयत्न केले. आज या एक्सलंट वर्षाची सांगता देताना आपण सर्वांचे अनेक आभार. क्लब प्रभारी अध्यक्ष राहुल आणि सचिव संतोष यांकडून क्लबच्या प्रत्येक सभासदाचे आणि समाज बांधवांचे अनेक आभार. पाहूया या एक्सलंट वर्षाची एक छोटीशी झलक.